नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी माध्यम व सेमी माध्यम विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। अगोदर आपण मराठी माध्यम विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ची प्रश्नपत्रिका अभ्यासू आणि त्यानंतर सेमी व इंग्रजी माध्यम सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 ची क्वेश्चन पेपर अभ्यासू। प्रश्न पहिला अ, खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडून फक्त वर्णाक्षर लिहा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. मॉस या वनस्पतींना मुळांऐवजी मुलाब असतात। अ पर्याय बरोबर आहे। 2. पोषण तत्वांचा प्रवाह हा चक्रीय असतो, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। 3. उत्पादक हे अन्न साखळीतील स्वयंपोषी सजीव आहेत, त्याचा ड पर्याय बरोबर आहे। चौथे विधान, जैववैद्यकीय कचरा हा घातक आहे, त्याचा क पर्याय बरोबर आहे। 5वे विधान, प्रोबायोटिक दही आपली प्रतिकार शक्ती वाढवते, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न, खालील विधान सत्य की असत्य ते लिहा। 1. गांडुळाच्या साह्याने प्लास्टिकचे विघटन जलद गतीने होते, हे विधान असत्य आहे। 2. पीडीएफचे दीर्घरूप लिहा। पीडीएफचे दीर्घरूप पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे। तिसरा प्रश्न, विसंगत घटक ओळखा। लॅक्टोबॅसिलाई, रायझोबिया, ईस्ट आणि क्लॉस्ट्रोडिया, त्यातील वेगळा घटक आहे क्लॉस्ट्रोडिया। प्रश्न चौथा, संगणकाचे 2 भाग कोणते ते लिहा। हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर। प्रश्न पाचवा, व्याख्या लिहा। किण्वन। किण्वन म्हणजे सूक्ष्मजीवांच्या साह्याने सेंद्रिय पदार्थांचे रूपांतरण करण्याची प्रक्रिया। प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2 शास्त्रीय कारणे लिहायची आहेत 4 गुणांसाठी। 1. उन्हाळ्यात खूप वेळ ठेवलेल्या डाळींवर फेस येतो। 2. गव्हापासून बनवलेल्या चपात्या मऊ होतात, परंतु त्याच गव्हापासून बनवलेले पाव मात्र सचित्र होतात। तिसरा प्रश्न, मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते। आणि चौथे विधान, घनकचरा व्यवस्थापन का केले पाहिजे। अशी 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहायची आहेत। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 6 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 6 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 6 पैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 15 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील। प्रश्न चौथा, खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा। 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे 5 गुणांसाठी। पहिला प्रश्न आहे कार्बन चक्र आकृती काढून स्पष्ट करा। आणि दुसरा प्रश्न आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्त्व स्पष्ट करा। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट ओनली अल्फाबेट। 5 मार्क्ससाठी आहे। योग्य उत्तराचे अल्फाबेट तुम्हाला लिहायचे आहे। फर्स्टचे आन्सर बी ऑप्शन आहे। सेकंडचे आन्सर बी ऑप्शन आहे, रायझोबियम। थर्डचे आन्सर ए ऑप्शन आहे। फोरचे आन्सर
ए ऑप्शन आहे आणि 5th चे आन्सर ए ऑप्शन आहे, इलेक्ट्रिक पॉवर. क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग सब क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे राईट ट्रू और फॉल्स. सेकंड क्वेश्चन आहे मॅच द पेयर. थर्ड क्वेश्चन फाइंड ऑड मॅन आउट. क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू. 4 मार्क्स साठी आहे. फोर क्वेश्चन दिलेले आहेत. 4 क्वेश्चन पैकी कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 3. 6 मार्क्स साठी. क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 5. 15 मार्क्स साठी आहे. क्वेश्चन नंबर 4, answer the following question in brief, any one. 2 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 1 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे 5 मार्क्स साठी. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 ची क्वेश्चन पेपर अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.